आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। नुकत्याच पार पडलेल्या इस्लामपूर वकील संघटनेच्या निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनलने ऐतिहासिक विजय मिळवला आहे। इस्लामपूर वकील संघटनेची निवडणूक दिनांक 29 एप्रिल रोजी पार पडली व त्याच दिवशी रात्री 10:30 वाजता मतमोजणी संपली। सदर निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनलचे विरुद्ध लोकशाही आणि विधी सेवा या दोन्ही पॅनलनी एकत्र येऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली होती। त्यामध्ये परिवर्तन विकास पॅनलने ऐतिहासिक विजय मिळवून अध्यक्षपद, महिला सहसचिवपद, पुरुष सहसचिवपद आणि 2 कार्यकारिणी सदस्य अशा 5 पदांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला। विजयी उमेदवार असे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट BR गायकवाड, महिला सहसचिव ॲडव्होकेट संगीता फाळके, पुरुष सहसचिव ॲडव्होकेट विजय पाटील, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट सुयोग पाटील आणि ॲडव्होकेट यशवंत पाटील हे विजयी झाले। यावेळी परिवर्तन पॅनलच्या सर्व यशस्वी पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या। या निवडणुकीत मिनाज मिर्झा, SR पाटील, इरफान मुल्ला, आप्पा संदे, दीपाली कांबळे, कोमल बनसोडे, उमेश कदम, मनोज पाटील, नितीन पाटील, नंदिनी शिंगटे, दीपाली गावडे, श्रेया पेटकर, DR पाटील इत्यादींनी खूप कष्ट घेऊन प्रचार केला आणि 2 बलाढ्य पॅनलवर विजय मिळवला। तर विरोधी विधी सेवा लोकशाही पॅनलकडून उभे राहिलेले उमेदवार ॲडव्होकेट विश्वनाथ जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। याशिवाय ॲडव्होकेट विशाल पाटील सचिव, तसेच सचिन पाटील, प्रवीण पाटील, पूनम हांडे आणि प्रदीप साळुंके हे कार्यकारिणी सदस्य म्हणून विजयी झाले। या पॅनलचे एकूण 6 उमेदवार विजयी झाले। विधी सेवा लोकशाही पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट संभाजी पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला। इस्लामपूर बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट BR गायकवाड यांनी विजयानंतर BBL मराठीसाठी खास मुलाखत दिली। पाहुयात त्यांच्या शब्दात। मी ॲडव्होकेट BR गायकवाड। मी इस्लामपूर कोर्टामध्ये गेली 27 वर्षे वकिली व्यवसाय करतो। जून 1997 पासून वकिली व्यवसाय करतो। मी आमच्या ह्या बारचा सदस्य 16 जून 1997 रोजी झालो। त्यापासून मी इथं प्रॅक्टिस करत आहे। आपल्या बारमध्ये आमच्या वकील संघटनेमध्ये आता सध्या एकूण जवळजवळ 400 सदस्य वकील सदस्य काम करतात। त्यापैकी आता निवडणूक जी लागलेली होती यावर्षी, त्यामध्ये 319 व्हॅलिड मतदार, ज्यांचे थकबाकी काही नसलेले असे मतदार होते, त्यापैकी 310 मतदारांनी मतदान केलं। आणि त्या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास पॅनल कडून मला गेल्या 4-5 वर्षापासून माझ्या नंतर आलेल्या ज्युनियर वकिलांच्या आग्रहाखातर परिवर्तन विकास पॅनलचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं झालं आणि मी बऱ्याचशा म्हणजे साधारण 32 मताधिक्यानं निवडून आलो। परिवर्तन विकास पॅनलची स्थापना होण्यासाठी या बारमध्ये आमच्या वकील संघटनेमध्ये लोकशाही पॅनल आणि विधी सेवा पॅनल अशी 2 पॅनल वकिलांच्या निवडणुकीत काम करत होती। गेल्या 5-6 वर्षामध्ये त्यांनी निवडणुका थांबवून एकमेकांच्या संमतीनं यावर्षी ह्या पॅनलला अध्यक्ष आणि ह्या पॅनलला उपाध्यक्ष, दुसऱ्या वर्षी ह्या पॅनलला उपाध्यक्ष आणि त्या पॅनलला अध्यक्ष अशा स्वरूपाच्या पदं दिली जात होती। मग त्यामुळं ठराविक लोकांनाच पदं दिली जात होती जे त्यांच्याशी चांगले वागत होते किंवा त्यांच्याशी संबंधित होते त्या पॅनलच्या। त्यामुळं ह्या दोन्ही पॅनलच्या ठराविक 2-3 म्होरक्यांना असं वाटत होतं की आपणच ह्या संघटनेचे मालक आहोत आणि असं मालक आहोत असं वागल्यामुळं आणि तशी ट्रीटमेंट ज्युनियर सभासदांना दिली गेल्यामुळं ज्युनियर सभासदांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता आणि त्या असंतोषातूनच हा परिवर्तन विकास पॅनलचा पर्याय सगळ्या माझ्या ज्युनियर बंधू भगिनींनी माझ्यासमोर ठेवला आणि त्यातून ह्या पॅनलची सुरुवात म्हणजे निर्मिती झाली आणि त्याचं नेतृत्व करण्याची मला विनंती केली आणि मी ते नेतृत्व केलं। त्याच्यामध्ये आता लिगल एडचे पॅनल असतात कोर्टात, त्या पॅनलवर देखील ठराविक वकिलांना संधी दिली जात होती त्यांच्याशी संबंधित असलेल्या। परत लिगल एड शिबिर असतं, त्या शिबिरामध्ये लोक न्यायालय असतं, लोक न्यायालयाच्या पॅनलवर बसण्याच्या वकिलांचं
साठी सुद्धा ठराविक वकिलांना संधी दिली जात होती. वकिलांना, ज्युनियर वकिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. अस्पृश्यतेची वागणूक दिल्यासारखे काही लोक वागणूक देत होते. ह्या सगळ्याचा तिटकारा येऊनच त्यांनी सर्वसमावेशक असं पॅनेल निर्मिती करून सगळ्यांना, नवीन आलेल्यांना शिकण्याची संधी मिळावी, उभा राहण्याची संधी मिळावी, खटले चालवण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकाल असं त्यांचा विश्वास माझ्यावर असल्यामुळे मला परिवर्तन विकास पॅनेलचं नेतृत्व करायला त्यांनी विनंती केली आणि मी त्याप्रमाणे केलं आणि निवडणूक झाली आणि साधारण 170 मतं मला पदासाठी सर्व सदस्यांमधून, म्हणजे डायरेक्ट नगराध्यक्ष किंवा डायरेक्ट जनतेतून सरपंच जसा असतो त्या पद्धतीनं मतदान पद्धती आमच्या इथं असते. अध्यक्ष या पदाकरता सगळ्या वकील सदस्यांनी मतदान केलं. 2 उमेदवार उभा राहिलेलो होतो. मी आणि विरुद्ध पार्टीच्या दोन्ही पॅनेल कडून मिळून धनंजय पाटील नावाचे एक वकील साहेब उभा राहिलेले होते आणि परिवर्तन कडून मी उभा राहिलेलो होतो. त्यांना 138 मतं मिळाली आणि मला 170 मतं मिळाली. साधारणपणे 32 मतांच्या मताधिक्यानं मी निवडून आलो. त्यानंतर विरुद्ध त्या दोन्ही पॅनेलचा मिळून असलेले विश्वनाथ जाधव नावाचे उपाध्यक्षपदी निवडून आले वकील साहेब. विशाल पाटील नावाचे सचिव त्यांच्या बाजूने निवडून आले. सचिन पाटील म्हणून कार्यकारिणी सदस्य त्या दोन्ही पॅनेल कडून निवडून आले. तसंच प्रवीण पाटील, पूनम हंडे आणि प्रदीप साळुंके हे कार्यकारिणी सदस्य त्यांच्याकडून निवडून आले. परंतु अध्यक्ष पदासाठी जे महत्वाचं पद असते त्या पदासाठी माझी बहुमताने निवड झालेली आहे. तसेच आमच्या वतीनं 4 महिला सदस्य आम्ही उभा केलेल्या होत्या. 4 महिला सदस्य उभा केलेल्या होत्या. परंतु दुर्दैवानं आमच्या 3 महिला सदस्य निवडणुकीत हारलेल्या आहेत. पैकी संगीता फाळके नावाच्या मॅडम ज्या महिला सहसचिव पदाकरिता उभा राहिलेल्या होत्या त्या बहुमताने निवडून आल्या. तसेच विजय पाटील नावाचा आमचा वकील मित्र तो पुरुष सहसचिव म्हणून बहुमताने निवडून आला. तसेच सुयोग पाटील आणि यशवंत पाटील हे कार्यकारिणी सदस्य म्हणून मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत. या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे ऐतिहासिक विजय, अध्यक्ष पदाची माळ माझ्या गळ्यात आलेला आहे आणि या संघटनेचं काम करण्याची संधी मला दिलेली आहे. या संघटनेचं काम करत असताना ज्युनियर वकिलांचं, गरीब वकिलांचं, नवीन वकिलांचं, महिला वकिलांचं कसं कल्याण होईल आणि त्यांना कशी संधी मिळेल, त्यांना वेगवेगळ्या परीक्षांकरता कसं मार्गदर्शन करता येईल, सरकारी वकिलांची परीक्षा, न्यायाधीशाची परीक्षा, ह्याच्यासाठी आम्ही लेक्चर्स आयोजित करणार आहोत आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी कशी मिळेल काम करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन कसं काम करण्यासाठी, प्रत्यक्षात कसं काम चालवलं पाहिजे याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, नेहमीच करत आहोत आणि इथून पुढे जोरानं करणार, नेटानं करणार आहोत. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना संधी सगळ्यांना संधी मिळण्यासाठी प्रयत्नशील आम्ही राहणार आहोत. याशिवाय म्हणून मला या सर्व वकील बांधवांनी ह्या सगळ्या मोठ्या 2 शक्तींच्या विरुद्ध निवडून दिलेलं आहे. मला ह्या निवडणुकीमध्ये आता मदत ज्यांनी केली त्यांची सगळ्यांची नावं मला काही सांगता येणार नाही, परंतु माझ्या ज्युनियर बांधवांनी, माझ्यानंतर आलेल्या सगळ्यात जवळजवळ ज्युनियर बांधवांनी ज्यांना मी काही ना काहीतरी मदत केली असेल, अतिशय फटकळ माझा स्वभाव असून देखील, सडेतोड पुढे बोलणारा असून देखील मला बहुमताने त्यांनी निवडून दिले. प्रचंड मोठ्या प्रमाणात मोठ्या पुढाऱ्यांकडून प्रचार करण्यात आला तरी देखील मला मोठ्या फरकाने विजयी करून दिले. त्यामध्ये मिनाज मिर्झा, सर्जेराव पाटील, इरफान मुल्ला, उमाकांत संदे, दीपाली कांबळे, कोमल बनसोडे, सचिन जाधव पेठचे, उमेश कदम किल्ले मच्छिंद्रगड, मनोज पाटील कामेरी, नितीन पाटील इस्लामपूर, नंदिनी शिंगटे बहादूरवाडी, दीपाली गावडे वाळवा, श्रेया पेटकर पेठ, डी.आर. पाटील कामेरी, मनोज पाटील वाटेगावकर इत्यादी आणि बऱ्याचशा सगळ्या माझ्या सहकार्यांनी मला भरपूर प्रचार करून भरपूर मतदान दिले, खूप कष्ट घेतले आणि मला निवडून दिले. तरी ह्यांच्या विश्वासास पात्र राहण्याचा मी प्रयत्न करेन आणि दबलेल्यांना, गरिबांना, नवीन आलेल्यांना, महिलांना, ज्युनियरना सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन. आणि बारमध्ये चाललेली, म्हणजे वकील संघटनेमध्ये चाललेली एकाधिकारशाहीला कुठंतरी खेळा लागेल, एकाधिकारशाही मोडीत काढीन आणि सर्वसमावेशक असं मी कामकाज करून दाखवेन असा मला विश्वास वाटतो. म्हणून मी सगळ्यांचे, ह्या लोकांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, निवडून आलेले त्या दोन्ही पॅनेलचे देखील जे उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, कार्यकारिणी सदस्य आहेत, ते देखील आमचे व्यवसाय बंधू आहेत, संबंधित आहेत, त्यांच्याशी देखील माझे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत. सर्व समावेशक असं त्यांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे आम्ही हे कामकाज चालवू संघटनेचं अशी ग्वाही देतो आणि सगळ्यांचं मी आभार मानतो. हो, नक्कीच करणार. वकील बांधवांच्या मोठ्या समस्या म्हणजे वकील बांधवांना इथं पार्किंगसाठी जागा नाही आहे.
लायब्ररीची सुविधा चांगल्या प्रकारची नाही आहे. प्रत्येक पुस्तक वकिलांनी मागितलेलं प्रत्येक वकिलाला जुन्या वकिलाला अशी लायब्ररी घेण्याची किंवा पुस्तक घेण्याची ऐपत नसते. त्यांना प्रत्येक पुस्तक आपल्या लायब्ररीत उपलब्ध असलं पाहिजे याची खबरदारी आम्ही घेणार आहे. तिसरी गोष्ट अशी, वयोवृद्ध वकील आमच्या जिथे जे आहेत त्यांना 4 मजले 3 मजले चढून जाणं अशक्य होतंय गुडघ्यानं. त्यांच्यासाठी ह्या इमारतीमध्ये लिफ्टची सोय काय होते का, त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था काय निर्माण होते का, त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. त्यांना बसण्यासाठी जागा, बसण्याची व्यवस्था, हक्काची जागा मिळावी याच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसंच नवीन जे वकील येत आहेत, तसं कर्नाटकमध्ये, तसंच उत्तर प्रदेशमध्ये नवीन येणाऱ्या वकिलांना 5 वर्षापर्यंतच्या प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना स्टायपेंड मिळतो, तशा स्वरूपाचं काय मिळते का ह्याच्यासाठी देखील प्रयत्नशील राहणार आहे. तसंच नवीन वकिलांना इन्कम कमी असतो, त्यामुळे त्यांची बारची वर्गणी देखील कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसंच जो आपला विमा असतो, मेडिक्लेम किंवा ग्रुप विमा, ग्रुप इन्शुरन्स वकिलांसाठी, तो सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांना कुठेतरी आधार देण्याचा प्रयत्न करू. नवीन विद्यार्थ्यांसाठी माझे बरेच क्लासमेट्स किंवा माझ्यापेक्षा सिनियर देखील वकील आहेत, वेगवेगळ्या विषयांमधले एक्सपर्ट्स आहेत. फौजदारी मधले आहेत, दिवाणी मधले आहेत, एव्हिडन्स ऍक्ट मधले आहेत, क्रिमिनल प्रोसिजर कोड मधले आहेत. त्या एक्सपर्ट्सचे संपर्क साधून त्या एक्सपर्ट्सची लेक्चर्स इथं आम्ही सिरीज आयोजित करणार आहोत. दर 15 दिवसाला पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी वेगवेगळ्या विषयांवर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक्सपर्ट्स आम्ही आणणार आहोत. कॉर्पोरेट क्षेत्रात देखील काही संधी असतात, सरकारी वकिलीच्या क्षेत्रात किंवा न्यायाधीश होण्यासाठी काय काय मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्कात राहून त्यांना इथं आम्ही आणणार आहोत. आणि दर 15 दिवसाला तरी आम्ही त्यांचे लेक्चर्स घेणार आहोत, लेक्चर सिरीज सुरू करणार आहे नवीन मुलांना मार्गदर्शनासाठी. पण आता सरकारनं सुरू केलेलं आहे की जस्टिस डिलेड इज नथिंग बट द जस्टिस डिनायड. म्हणजे न्याय देण्यासाठी जर विलंब केला तर तो न्याय न दिल्यासारखाच आहे. त्या सरकारनं त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्स वगैरे सुरू केलेले आहेत. आता जस्टिस फास्ट होतो आहे आपल्याकडे. न्यायाधीशांची आणि न्यायालयांची संख्या वाढवली जाते. लवकरात लवकर निकाल होत आहेत. परंतु दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणामध्ये दोन्ही पार्टी जर तुल्यबळ असल्या तर ह्या कोर्टातनं वरच्या कोर्टातनं त्याच्या वरच्या कोर्टात अशा प्रकारे त्याला जस्टिस किंवा न्याय त्या व्यक्तीला लवकर मिळत नाहीत. आणि त्या डिलेड किंवा विलंबाने मिळाल्या किंवा उशिराने मिळालेल्या न्यायाला कंटाळून माणूस असं सामान्य म्हणतो की कोर्टाची पायरी चढू नये. न्याय फास्ट जलद गतीने मिळावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. आम्ही पार्किंगसाठी त्या पूर्वेकडच्या बाजूला एक जागा आहे, वाचनालयाच्या बाजूला, ती जागा सरकार स्तरावरून मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्लस नगरपालिकेच्या बाजूला जिथं आता आम्ही मोटरसायकल्स पार्किंग करतो तिथं 3 मजली इमारत व्हावी आणि खाली पूर्ण पार्किंग व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. म्हणजे हायकोर्टच्या माध्यमातून ऍज वेल एज गव्हर्नमेंट कडून त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. परिवर्तन पॅनेलतर्फे परिवर्तन पॅनेलचं नेतृत्व करून मला अध्यक्ष पदाची निवडणूक लढायला मला परिवर्तन पॅनेलनं संधी दिली आणि त्या संधीनुसार मी निवडणूक लढलो आणि मी निवडणूक मोठ्या फरकानं जिंकलो. त्याबद्दल मी परिवर्तन पॅनेलच्या सगळ्या सदस्यांचं, तसेच मला मत देणाऱ्या तसेच न मत देणाऱ्या देखील माझ्या बार सदस्यांचा आभार मानतो. कारण त्या सगळ्यांच्या प्रेरणेतूनच मी ही निवडणूक लढवली आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊनच मी हे काम करणार आहे. एवढं बोलतो. धन्यवाद. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.